तीन दीर्घ श्वास एक, सोडा, परत एक दीर्घ श्वास, सोडा, परत एक दीर्घ श्वास, सोडा. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दोन्ही हाताचं घर्षण आणि अलगद अशा रीतीने डोळे उघडून. परिचय घेऊया एकदा सुरुवातीला, त्यानंतर अभ्यासक्रम आणि आजचा काय अभ्यासक्रम आहे बघूया. माझं नाव संतोष दत्तू दाळिंबे, राहणार किल्लारीचा आहे. योग शिक्षक म्हणून काम करतो आणि आपल्या महाराजांच्या ठिकाणी म्हणजे आपल्या कॉलेजवरती 2 वर्षापासून शिकवण्याचं काम पण करत आहे. आपण नमस्कार, मी सुवर्णा शेटे, योग शिक्षक हं, आहे हं, आणि DYND ला यावर्षी ठीक आहे, ठीक. आणखीन पालवे का आडनाव? येस सर, येस. हा, ठीक आहे. मी परिचय द्या. येस येस हं, मी माधुरी पालवे केज वरून आहे. एक ठीक आहे, वेलनेस कोच म्हणून काम करते आणि योगाचं पण करते. DYND ला ह्या वर्षी ऍडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे, ठीक. तुम्ही दोघीच आहात ना सध्या? काय म्हटले सर? आवाज माझा आवाज येत नाही का? येतोय पण तेवढा क्लिअर येत नाही. हा. ठीक आहे. बघूया अभ्यासक्रम बघूया तुमचा काय आहे. DYND फर्स्ट सेमिस्टर ना? पहिलं सेमिस्टर. येस सर, येस. ठीक आहे. अभ्यासक्रम बघूया सुरुवातीला, त्यानंतर बघू. तर पहिला पेपर तुमचा DYND मधला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री असं त्या पेपरचं नाव आहे आणि एकूण 100 मार्काचा पेपर आहे. त्याच्यामध्ये परत 3 युनिट आहेत. युनिट फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. दोन युनिट जे आहेत ते 35-35 मार्काचे आहेत आणि तिसरं जे युनिट आहे ते 30 मार्काचं आहे. तर पहिल्या युनिटमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ ह्युमन बॉडी सेल्स अँड टिश्यू बघायचं आहे आणि बेसिक नॉलेज ऑफ मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टम, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या सिस्टम आहेत, यांचं आपल्याला बेसिक नॉलेज बघायचं आहे. म्हणजे प्राथमिक माहिती काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर जे दुसरं युनिट आहे ते बॉडी मेटाबॉलिझम जनरल कन्सेप्ट बघायचा आहे. बॉडी मेटाबॉलिझमचा जनरल कन्सेप्ट बघायचा आहे आणि एलिमेंटरी नॉलेज ऑफ फिजिओलॉजी ऑफ डिफरंट सिस्टीम्स, यामध्ये सुद्धा वर ज्या सिस्टीम दिलेल्या आहेत, सर्व सिस्टम खाली आहेत, त्यांचं नॉलेज बघायचे आहे. आणि तिसरा जो युनिट आहे एन्झाइम्स, प्रोटीन्स, लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स अँड देअर मेटाबॉलिझम. एन्झाइम्स म्हणजे काय, प्रोटीन्स काय आहेत, लिपिड्स काय आहेत, कार्बोहायड्रेट्स काय आहेत, असं यांचं स्वरूप आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये बघायचं आहे. तर आज आपण सुरुवातीला फर्स्ट युनिट चालू करणार आहोत. DYND पेपर फर्स्ट. ॲनाटॉमी म्हणजे काय व कशाला म्हणता येईल ॲनाटॉमी? तर शरीर रचना, शरीराची जी रचना आहे, आता जसं की मेंदूची रचना काय आहे,
फुफ्फुसांची रचना कशी आहे, बरोबर आहे. किडण्यांची रचना कशी आहे, ही झाली रचना, बरोबर आहे. मग ही रचना पाहिली त्यानंतर त्या रचनेमधले वेगवेगळे जे अंग आहेत, ते अंग कसं कार्य करतात किंवा फुफ्फुस जे आहे किंवा आपली किडनी जी आहे, कार्य कशी करते, बरोबर आहे. त्याला म्हणायचं फिजिओलॉजी. लक्षात दोन्हीमधला फरक एनाटॉमी आणि फिजिओलॉजी. एनाटॉमी म्हणजे शरीर रचना शास्त्र आणि फिजिओलॉजी म्हणजे ती जी रचना आहे ती काय कार्य करते, कशी कार्य करते त्याचा अभ्यास करणं म्हणजे फिजिओलॉजी. आणि बायोकेमिस्ट्री म्हणजे काय? तर त्या रचनेमध्ये जे वेगवेगळे स्राव स्रवले जातात आणि त्यांचा परिणाम कसा असतो ते बघणं म्हणजे बायोकेमिस्ट्री. तर फर्स्ट युनिट जे आहे ते आपलं इंट्रोडक्शन ऑफ ह्यूमन बॉडी सेल्स अँड टिश्यू हे आपल्याला अगोदर बघायचं आहे. तर सेल्स म्हणजे काय? हे आपण पूर्वी पण बघितलेलं आहे. बरोबर आहे. विज्ञानमध्ये आपल्याला होतं. बरोबर आहे. कमीत कमी शिक्षण आपलं 12वी पर्यंत झालेलं असेल किंवा त्यापेक्षा जास्त झालेलं असेल. तर यापूर्वी 5वी 6वी असेल किंवा 8वी 9वी असेल, 10वी असेल, 11वी असेल, विज्ञानमध्ये याचा सहसा भाग येतो. तर थोडक्यात काही सांगता येईल का तुम्हाला सेल्स म्हणजे काय? किंवा यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? पेशी असं सुद्धा म्हणतो. याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का थोडक्यात? सांगता येईल काही? असेल तर ठीक आहे. नेमकं कशाला म्हणतात? किंवा तुम्ही कधी ऐकलंय का सेल्स म्हणजे काय? पेशी म्हणजे काय? आठवतंय का पेशी कधी म्हणजे आपल्याला? हां, सांगा. सांगा. काहीतरी सांगत होता आपण. सेल्स म्हणजे आपल्या शरीरात एकदम छोट्या छोट्या ज्या नसा असतात आणि ते इतर आपल्या पूर्ण शरीरात असतात, तर त्याला सेल्स असं म्हणतात. ठीक आहे. छान आहे. छान प्रयत्न. माझा आवाज स्पष्ट येतो का अडखळतोय मध्ये-मध्ये? येतोय स्पष्ट क्लिअर सर. येतोय? ठीक आहे. ठीक आहे. बघूया आपण. म्हणजे नेमकं काय आणि कशाला म्हणत आपण बघूया. आत्ताच त्यांनी म्हणल्याप्रमाणे छोट्या असतात. जसं की बघा आता एखादा आपण दगड घेतला, बरोबर आहे? एखादा दगड घेतला आणि त्याला आपण काय केलं, फोडायचं असं ठरवलं. तुम्ही ऑडिओ म्यूट करा तुमचा. हां. आपण त्या दगडाला फोडायचं ठरवलं. बरोबर आहे. मग एक गाव घातला 2 तुकडे होतील. बरोबर आहे. नंतर 4 करता येतील. म्हणजे एक तुकडा आपण एकेका भागाचा आपण तोडत गेलो. बरोबर आहे. मग हम्म. शेवट असा येईल, बरोबर आहे. शेवट असा येईल, की आपलं त्या शरीर कुठून बनलंय? काय म्हणलात? ह्युमन बॉडी अस सगळी सेल्स पासून बनलेली आहे. हां. सुवर्णाताई तुम्ही म्यूट करा. ऑडिओ म्यूट करा. आवाज येतोय तुमचा. हं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला रचना बघायची आहे आता सीएसची कशी आहे ती. मग ज्यावेळी आपण तुकडे लहान-लहान करत जाऊ, एक वेळ अशी येईल, की त्या सूक्ष्म तुकड्याचा आपल्याला तुकडा करता येणार नाही. त्याचं विभाजन आपल्याला तिथं करता येणार नाही. बरोबर आहे. किंवा मग बघूया आपण कसं आहे नेमकं पुढे बघूया. हं, हं. बघा, या पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी आता सजीव सृष्टी म्हणल्यास काय म्हणता येईल हो? त्याच्यामध्ये मग सेल्सपासून फक्त आपले माणसंच बनलेली आहेत का? किंवा फक्त प्राणीच सेल्सपासून बनलेले आहेत का? तर नाही. तर सजीव सृष्टी म्हणजे त्या सृष्टीमध्ये जे सजीव आहेत ते.
मग प्राणी पण सजीव आहेत, वनस्पती पण सजीव. ज्यांना ऑक्सिजनची गरज असते किंवा ज्यांच्या शरीरामध्ये चयापचयाच्या क्रिया घडत असतात, त्यांना सर्वांना सजीव असं म्हटलं जातं. बरोबर आहे. मग ह्या सजीव सृष्टीमध्ये काय काय आहे? सूक्ष्मजीव आहेत, बरोबर आहे. कीटक आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत आणि वनस्पती आहेत. तर हे सर्वच्या सर्व, या सर्वांची निर्मिती कशापासून झालेली आहे? तर सेल्स पासून झालेली आहे. पेशीपासून झालेली आहे. मग हे छोटं अंग कसं आहे बघूया आपण. जसं की समजा आपल्याला मातीचा गणपती बनवायचा आहे. कशाचा गणपती बनवायचा आहे? मातीचा गणपती बनवायचा आहे. बरोबर आहे. मग आपल्याला म्हणता येईल का हो, हा मातीचा गणपती छोट्या-छोट्या मातीच्या कणांपासून बनलेला आहे, असं म्हणता येईल का? नाही. म्हणता हो येईल. हो, म्हणता येईल कारण ते कणापासून बनलेलं आहे. हा. आपल्याला ज्यावेळेस आपण मूर्ती समोर ठेवू डोळ्यासमोर, त्यावेळेस त्याची कल्पना आपण करणार नाही. समजा मूर्ती कशापासून बनवलेली आहे हे तुम्हाला माहित नसेल असं समजू. पण मूर्ती बघितल्यास आपल्याला लक्षात येणार नाही. पण ज्यावेळी बघा, आपण चपाती किंवा भाकरी करतो, बरोबर आहे. मग ती कशापासून बनलेली आहे? पिठापासून, बरोबर आहे. ज्वारीच्या पिठापासून. मग हे ज्वारीचं जे पीठ आहे, हे कसं आहे हो? एकदम छोट्या-छोट्या कणांनी बनलेलं आहे. बरोबर आहे. एकदम हो सूक्ष्म कणांनी एकदम सूक्ष्म कणांनी बनलेलं आहे. आणि ते पीठ आपण एकत्र घेतो, बरोबर आहे. आणि त्या पिठामध्ये पाणी घालून आपण ते पीठ कालवतो आणि टिमतो त्याला. म्हणजेच काय? आणि त्यानंतर आपण त्याला गोल असा आकार देऊन त्याची भाकरी करतो. मग त्या भाकरीला आपण असं म्हणू शकतो, की ही जी भाकरी आहे, ही पिठाच्या लहान-लहान, छोट्या-छोट्या सूक्ष्म कणांपासून बनलेली आहे. असं म्हणलं तर चालेल का हो? हो बरोबर आहे. सर, चालतंय. हो. म्हणजेच हे कशासाठी सांगितलेलं आहे, की आपलं शरीर सुद्धा अतिशय सूक्ष्म अशा कणांपासून बनलेलं आहे. बरोबर आहे. जसं की पिठाचे कण होते, तसेच छोट्या-छोट्या कणांपासून म्हणजेच ते त्याला काय म्हणायचं आपल्याला पेशी असं म्हणायचं आहे. भाकरीच्या कणांना काय म्हणलं? पीठ किंवा त्याचे कण म्हणलं. बरोबर आहे. तसं शरीराचे जे छोटे-छोटे पेशी आहेत, छोटे-छोटे जे भाग आहेत, त्याला आपल्याला काय म्हणायचे आहे? पेशी असं म्हणायचं आहे. हे सर्व पेशी, ह्या छोट्या-छोट्या सर्व पेशी एकत्र येऊन आपलं काय झालेलं आहे? शरीर निर्मिती आपली झालेली आहे. शरीराचं सर्वात छोटं अंग, सूक्ष्म अंग काय आहे? तर पेशी आहे. बरोबर आहे. येते का लक्षात? हां. व्याख्या बघूया मग पेशीची काय आहे? तर कोणत्याही सजीवाच्या अतिसूक्ष्म, रचनात्मक व कार्यात्मक एककाला पेशी असं संबोधलं जातं. कशा-कशाला म्हणलेलं आहे? अतिसूक्ष्म, रचनात्मक आणि कार्यात्मक एककाला पेशी असं म्हणलं जातं. मग अतिसूक्ष्म का म्हणलेलं आहे? कारण ह्या जे छोटे-छोटे कण आहेत, ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. बरोबर आहे. तर कधी तुम्ही लॅबमध्ये गेलेले असाल, तर त्या लॅबमध्ये सूक्ष्मदर्शक तुम्ही पाहिले का कधी? बघा, आपण रक्त वगैरे तपासायला गेले की तिथं असतं बघा त्या लॅबमध्ये. सूक्ष्मदर्शक पाहिले का तुम्ही? येस सर. बरोबर आहे. तर जे अतिशय सूक्ष्म अशा वस्तू आहेत किंवा जीव आहेत, जंतू आहेत, आपण रक्त तपासणी करण्यासाठी दिलं, की ते काचेच्या पट्टीवर रक्त आपलं चिटकवून घेतात आणि ती काचेची पेट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहतात. म्हणजे काय? तर आपल्याला ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या गोष्टी सूक्ष्मदर्शकाखाली बघितल्या की दिसतात. म्हणजे छोट्या वस्तूंना मोठं करून दाखवण्याचं काम हे सूक्ष्मदर्शक करतं. म्हणून हे अतिसूक्ष्म आहेत. त्यामुळे त्यांना अतिसूक्ष्म असं म्हणलेलं आहे. पण रचनात्मक का म्हणलेलं आहे? पेशींना रचनात्मक असं का म्हणलेलं आहे? कारण समान संरचना असलेल्या पेशी एकत्र येऊन उती तयार होतात आणि उती एकत्र येऊन अवयव तयार होतात आणि
अवयव एकत्र येऊन शरीर तयार होते. म्हणून याला काय म्हणायचे? संरचनात्मक. आता समजा मातीचा गणपती, याची संरचना कशापासून झालेली आहे हो? रचना, मूर्ती कशापासून घडली ती? मातीच्या कणापासून. बरोबर आहे? मातीच्या कणाकणांपासून. हा. संरचनात्मक एकक काय आहे मग त्या मूर्तीचं? तर मातीचे कण आहेत. बरोबर आहे? भाकरी कशापासून बनली? की पिठाचे कण आहेत. म्हणजे रचना कशापासून तयार झालेली आहे? बरोबर आहे? तसंच एखादं आपल्याला घर बांधायचं आहे, तर एकावर एक विटा ठेवून आपण घर बांधतो. एकावर एक विटा ठेवून त्याला लागणाऱ्या वस्तू वापरून आपण घर बांधतो. म्हणजे घर ही संरचना कशापासून बनलेली आहे? विटांपासून बनलेली आहे. बरोबर आहे? मग तसंच शरीर ही संरचना कशापासून बनलेली आहे? पेशीपासून बनलेली आहे. म्हणून त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? संरचनात्मक असं म्हणायचं आहे. मग आता आता इथं काय म्हणलेलं आहे, की पेशी एकत्र येऊन वेगवेगळे काय तयार होतात? ऊती तयार होतात. बरोबर आहे? म्हणजे पेशींचा संच. पेशींचा काय आहे? संच. आता ऊती कशाला म्हणता येईल हो? तुम्ही आत्ताच म्हणालात ना, पेशींपासून ऊती बनतात. पेशींचा संच म्हणजे ऊती. आणि ऊतींचा संच म्हणजे अवयव. बरोबर आहे? आता जसं की हृदय आहे. परंतु आता बघा रचना कशी आहे? हृदयाचे ज्या पेशी आहेत त्या वेगळ्या आहेत. बरोबर आहे? डोळ्यांच्या ज्या पेशी आहेत, आता सर्व शरीर पेशींपासूनच बनलेलं आहे. आता त्वचेच्या पेशी, ही बाहेरची त्वचा जी आहे, ही सुद्धा पेशीपासून बनलेली आहे. आणि आतली त्वचा जी आहे, ती सुद्धा पेशींपासून बनलेली आहे. आता जसं की बघा, आपला गालाचा वरचा भाग, अ, ही त्वचा कशी आहे? आणि गालाच्या मधून जो भाग आहे, ती कशी आहे? बरोबर आहे. मग बाहेरचा भाग ही पेशींपासूनच बनलेला आहे. आतला भाग हा सुद्धा पेशींपासूनच बनलेला आहे. पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पेशी वापरतात. म्हणजे वापरल्या जातात. जसं की हृदयाच्या पेशी वेगळ्या आहेत. तसंच मेंदूच्या पेशी वेगळ्या आहेत. केसांच्या पेशी वेगळ्या आहेत. डोळ्यांच्या पेशी वेगळ्या आहेत. बरोबर आहे. फक्त पेशी वेगवेगळ्या आहेत. ते बघूयात थोडक्यात आपण कशा आहेत एकदा. इमेजमध्ये बघूयात म्हणजे लक्षात येईल. आता बघा 1, 2, 3, 4. 4 प्रकारचे आपण कॉलम समजूयात किंवा इकडचा सुरुवातीचा जो भाग आहे, त्याच्यावरती सेल असं दिलंय बघा, लिहिलेलं आहे. फर्स्ट कॉलम. बरोबर आहे? आणि दुसरा जो आहे टिश्यू. टिश्यू. आणि तिसरा जो आहे तो ऑर्गन. ऑर्गन म्हणजे अवयव. बरोबर आहे? आणि शेवटचा जो कॉलम आहे तो काय आहे? बॉडी सिस्टम. बरोबर आहे? मग आता बघा, या सेल्सच्या कॉलममध्ये वेगवेगळ्या पेशी आपल्याला इथं बघायला मिळतात. बरोबर आहे? इपिथेलियल सेल्स, ऑस्टिओ सेल्स. बरोबर आहे? म्हणजे अ, आता ही पहिली जी पेशी आहे, तिचाच संच आहे म्हणजे टिश्यू. बरोबर आहे? आता बघा, खालचं एक सर्कल आहे त्याच्यामध्ये 3 पेशी एकत्र दाखवलेल्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा खालचं जे सर्कल आहे, म्हणजे थोडक्यात पेशींचा हा संच आहे. प्रत्येक खालच्या सर्कलमध्ये बघा तुम्ही. तसंच मग आता हाच पेशीचा कॉलम पुढे गेला, की काय होतं? ऑर्गन्स. आता पहिल्या प्रकारच्या जे सेल्स आहेत, त्याच्यापासून काय बनलेले आहे? स्किन तयार झालेली आहे, त्वचा. म्हणजे याच्या पेशी वेगळ्याच दिसत आहेत. थोड्याशा लांबट आहेत. रचना कशी आहे? लांबट आहे. आता खाली काय आहे? बोन दाखवलेला आहे, हाड दाखवलेलं आहे. हाडाच्या पेशी कशा आहेत? गोलसर आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यापेक्षा खाली काय दाखवलेले आहे?
फुफ्फुस दाखवलेला आहे. त्याच्या कशा आहे? उभट स्वरूपाच्या आहेत. उभट प्रकारच्या पेशी आहेत. त्याच्या खाली मांसपेशी दाखवलेल्या आहेत. मसल्स, स्केलेटल मसल सेल्स बरोबर आहे. त्याच्या खाली आहे ब्रेन म्हणजे आपला मेंदू. मेंदूच्या सेल्स जे असतात त्यांना काय म्हणतात? न्यूरॉन्स, नर्व्हस बरोबर आहे. तशा वेगवेगळ्या म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, की प्रत्येक सेल्सपासून टिश्यू तयार होतात. टिश्यूपासून ऑर्गन तयार होतात. बरोबर आहे. आणि हे सर्व आता ऑर्गन स्किन एकत्र आली, बोन्स एकत्र आले, हृदय एकत्र आलं, फुफ्फुस एकत्र आलं. हे सगळेजण एकत्र येऊन या सर्वांचा संच म्हणजे मानवी शरीर. बरोबर आहे. आलं का लक्षात? म्हणून पेशीला काय म्हणलंय? रचनात्मक एकक. रचनात्मक एकक का म्हणलं आलं लक्षात आता? तर अशी त्याची रचना आहे. सूक्ष्माकडून स्थूलाकडे. आता पुढे आणखीन एकक म्हणले रचनात्मक आणि कार्यात्मक असं म्हणले. आता मग कार्यात्मक का म्हणले? कशासाठी? तर त्याचं बघा काय आहे? असे वेगवेगळे अवयव, असे वेगवेगळे तयार झालेले वेगवेगळे अवयव ज्यावेळी अ, त्यांची वेगवेगळी कार्य सुव्यवस्थित पार पाडत असतात. वेगवेगळे अवयव काय करतात? सुव्यवस्थित कार्य पार पाडत असतात आणि यांच्या कार्यामुळेच आपले शरीर काय असते? कार्यरत असते. आता बघा फुफ्फुस आहे. फुफ्फुस काय करतं? त्याचं कार्य पार पाडतं. श्वास घेणे, श्वास सोडणे, रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळणे, बरोबर आहे. मेंदू त्याचं कार्य करतं. हां, जठर त्याचं कार्य करतं. लहान आतडे त्याचं कार्य करतात. म्हणजे आपल्याला पेशीला कार्यात्मक एकक असं सुद्धा म्हणता येईल. आणि जर जर समजा सर्व शरीरातील सर्व भाग चालू आहेत, परंतु हृदयाचा भाग चालू नसेल, तर शरीर चालेल का हो आपलं? जिवंत असेल का शरीर? नाही. किंवा मेंदूचा भाग बंद पडला असेल, तर नाही. म्हणजेच यांच्याकडून सर्वांकडून काम करून घेणं, त्यालाच कार्यात्मक एकक असं म्हटलेलं आहे. तसेच पुढे आणखीन काय म्हणता येईल? तर काही जीव आता ही वरचं जे सर्व माहिती पाहिली ती आपण सेल्सची व्याख्या याच्या संदर्भामध्ये पाहिली. आता पुढे बघायचं आहे, काही जीव हे एकपेशीय असतात. आता आत्ताच आपण काय म्हणलं, की मानवाचं शरीर पेशीपासून म्हणजे अनेक अशा पेशींपासून बनलेलं आहे. परंतु काही जीव हे कसे असतात? तर एकपेशीय असतात. त्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी विद्यमान असते. एकापेक्षा जास्त पेशी विद्यमान नसतात. तर असे कोणते जीव आहेत मग? जसं की जीवाणू आहेत, विषाणू आहेत. तुम्ही याच्याबद्दलचं एखादं उदाहरण बघितलं असेल तर त्याला म्हणायचं आहे अमिबा. अमिबा हा कसा आहे? एकपेशीय सजीव आहे. बरोबर आहे. तसेच किंवा वेगवेगळ्या रोगांचे जंतू. जसं की आपण बघा कोरोनामध्ये मास्क बांधत होतो आणि खोकललं की ते विषाणू बाहेर पडायचे. म्हणजे किती छोटे सूक्ष्मजीव होते ते. वेगवेगळ्या रोगाचे हे जे जीवाणू आहेत, हे कसे आहेत? एकपेशीय आहेत. एकपेशीय आहेत म्हणूनच ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, एवढे सूक्ष्म ते आहेत. तर काही जीव हे बहुपेशीय असतात. म्हणजेच काय-काय आहे त्याच्यामध्ये मग प्राणी आणि वनस्पती. या दोन्हीही प्राण्यांची रचना सुद्धा पेशींपासून आहे आणि वनस्पतींची रचना सुद्धा कशापासून झालेली आहे? पेशींपासूनच झालेली आहे. मग ह्या पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1965 मध्ये या पेशीचा शोध लावलेला आहे. म्हणजे काय? रॉबर्ट हुकने पेशी तयार केली का हो? नाही. तर एक झाड होतं. जसे की रक्त आपण काचपेटीवर लावून सूक्ष्मदर्शकाखाली पाहतो. तसंच रॉबर्ट हुकनं काय केलं, की एका झाडाचा काप जो असतो म्हणजे तुकडा, छोटासा तुकडा घेतला, काचपट्टीवर घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. तर सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर त्याला अशी रचना दिसून आली, की
त्या कापामध्ये छोटे 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 तुकडे म्हणजे कप्पे होते. कशा प्रकारचे कप्पे होते? बघूयात, एक इमेज दाखवतो तुम्हाला. हा एक पानाचा काप आहे बरं का. पान, एका झाडाचं पान. अगोदर एका इथल्या सर्कलमध्ये छोटे छोटे कप्पे दाखवलेले आहेत. बरोबर आहे. आणि त्यातच पुन्हा इकडचा जो भाग आहे याच्यामध्ये परत त्याला झूम करून दाखवले, म्हणजे आणखीन त्या छोट्या कप्प्यामध्ये काय आहे ते दिसत आहे. पहिली आकृती आहे पान. दुसऱ्या सर्कलमध्ये त्याची संरचना कशी आहे आणि आणखीन झूम करून जर बघितलं तर त्याच्यामध्ये आणखीन काय काय क्रिया घडतात ते आपल्याला दिसून येतं. म्हणजेच जसं की मधाची पोळी आपण बघितलेली आहे. बरोबर आहे. कप्प्या-कप्प्याने निर्मित झालेली असते. छोट्या-छोट्या कप्प्याने निर्मित झालेली असते आणि म्हणजेच ह्या पेशी सुद्धा ह्या एकमेकाला कशा संलग्नित आहेत? मधाच्या पोळीसारख्या संलग्नित आहेत. म्हणजे एकमेकाला चिटकलेल्या कशा आहेत? मधाच्या पोळीसारख्या त्या एकमेकांना चिटकलेल्या आहेत आणि रचना कशी आहे? गोलसर रचना आहे. गोल, 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 गोल अशा त्या एकमेकांना चिटकलेल्या आहेत. आणि हे सर्व पाहिल्यानंतर त्यांनी त्या गोल एका भागाला काय नाव दिलं? की पेशी असं संबोधलं. म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? कोणी शोध लावला? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने शोध लावला आहे, असं आपण त्याला म्हणत असतो. तसेच आता पेशींचे मोजमाप. आता एवढं सूक्ष्म ह्या पेशी आहेत. मग त्याचं मोजमाप कसं केलं जातं? तर मायक्रॉन मध्ये त्याचं मोजमाप केलं जातं. जसं की आपण किलोमीटरमध्ये अंतर मोजतो. बरोबर आहे. किलोग्राममध्ये आपण काय वजन मोजतो. तसं पेशींचं एकक काय आहे? पेशी किती मोठी आहे किंवा किती लहान आहे? हे मोजण्याचं एकक काय आहे? तर मायक्रॉन. मायक्रॉन हे त्याचं एकक आहे. आणि 1 मिलीमीटर. मायक्रॉन म्हणजे किती? 1 मायक्रॉन म्हणजे किती? तर 1 मिलीमीटरचा 1000वा भाग. 1 मिलीमीटरचा 1000वा भाग म्हणजे 1 मायक्रॉन. समजतंय का? किती सूक्ष्म आहे बघा हे. रचना किती सूक्ष्म आहे. तर कोणत्याही पेशीचा आकार हा किती असावा हे अनिश्चित आहे, असं सुद्धा रॉबर्ट हुक म्हणतो. आणि मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम हा 0.1 मायक्रो सर्वात लहान पेशी आहे. हा थोडं पॅराग्राफ पढायचा होता इथं. बघा, सुरुवातीचं जी माहिती आहे ती पेशीची हे आहे मोजमाप कसं जो भाग आहे तो मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम हा काय आहे? एक सजीव सृष्टीमधील अतिशय सूक्ष्म, म्हणजे ज्याची अतिशय कमी असं हे आहे. त्याचं युनिट किती आहे? 0.1 मायक्रॉन ही सर्वात लहान पेशी आहे आणि शहामृगाचे अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे. ह्या 2 पेशी अतिशय लहान आणि अतिशय मोठी पेशी दाखवलेली आहे आणि शहामृगाचा अंड हे 18 सीएम. आता हे बघा, ह्याची कसं आहे एकक? सेंटीमीटरमध्ये एकक आहे बघा. सेंटीमीटर आणि मायक्रॉन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर 18 सीएम ही सर्वात मोठी पेशी आहे. तसेच आता हे झालं पूर्ण सजीव सृष्टीमध्ये अतिशय लहान आणि अतिशय मोठी पेशी बघितली. तर मानवी शरीरामध्ये अतिशय लहान पेशी कोणती आहे आणि अतिशय मोठी पेशी कोणती आहे? तर मानवी शरीरात स्त्रीचे अंडाशय ही सर्वात मोठी पेशी आहे आणि पुरुषाचे शुक्राणू ही सर्वात लहान पेशी आहे. आणि पेशींचे त्यांच्या कार्यानुसार निरनिराळे आकार असतात. आताच आपण पाहिलं बघा ते गेल्या मागच्या इमेजमध्ये. त्यामध्ये स्तंभाकार, विटी आकार,
विटीसारखा आकार, गोलाकार म्हणजे सर्कल, सर्पिलाकार म्हणजे वाकड्या तिकड्या, दंडाकार. दंडाकार पेशी कशात होत्या हो? फुफ्फुसामध्ये जी रचना होती थोडीशी दंडाकार स्वरूपाची होती आणि स्किन सेल्स ज्या होत्या त्या कशा होत्या? विटीसारख्या होत्या आणि बोन सेल्स ज्या होत्या त्या कशा होत्या? गोलाकार होत्या. तसेच काही पेशी ह्या अंडाकार, तर काही पेशी आयताकार, तर काही पेशी शाखीय. म्हणजेच सांगण्याचा उद्देश काय आहे? तर पेशी ह्या वेगवेगळ्या निरनिराळ्या आकारामध्ये आढळून येतात. तसेच काय म्हणले आणखीन पुढे, माणसाच्या शरीरात 60 ते 90 दशलक्ष पेशी असतात. किती असतात? 60 ते 90 दशलक्ष पेशी असतात. असा अनुमान सुद्धा आहे. आणि मानवी शरीरातील ह्या सर्व पेशी, एक-एक पेशी काढून आपण त्यांना एकमेकांपुढे जर जोडत गेलो, एक रेष तयार केली, तर असं म्हटलं जातं, की पृथ्वीभोवती 4.5 फेऱ्या पूर्ण होऊ शकतील, इतक्या पेशी या मानवी शरीरामध्ये आहेत. जसं आता तुम्ही कसं काय म्हणसाल? बरोबर आहे. तर समजा आपले केस आहेत. किती आहेत हो? असंख्य आहेत. त्यांना एकमेकांपुढे जोडून जा बरं कसं होईल? भरपूर लांबी कव्हर होईल. बरोबर आहे. एकमेकांपुढे जर जोडत गेलं, तर भरपूर अंतर त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतं. तसंच ह्या पेशीसुद्धा एकमेकांपुढे जोडत गेल्या, तर 4.5 फेऱ्या पूर्ण होऊ शकतात, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. म्हणजे बघा किती सूक्ष्म अशी रचना आहे शरीराची. मग पेशीच्या रचनेनुसार पेशीचे 2 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे आदिकेंद्रकी पेशी, म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? प्रोकॅरियोटिक सेल्स. आणि दुसरा प्रकार आहे दृश्य केंद्रकी पेशी, युकॅरियोटिक सेल्स. आता याच्यामध्ये आपण आणखीन एक रचना लक्षात घेऊयात. बघा, कोंबडीचं अंड असतं बघा. ते कसं असतं? बाहेरून एक कवच असतं. बरोबर आहे? बाहेरून एक कवच असतं, संरक्षक कवच असतं. त्याच्यामध्ये पांढरा बलक असतो आणि पांढऱ्या बलकाच्या मध्ये परत एक पिवळा बलक असतो. बरोबर आहे? मग केंद्रक, आता अधिकेंद्रकी पेशी कशाला म्हणायची आहे? तर ज्या पेशींमध्ये केंद्रक नसतं, म्हणजे सेंटर पॉइंट नसतो. आणि दृश्य केंद्रकी कशाला म्हणायचं आहे? तर ज्या पेशींमध्ये केंद्रक असते, अशा पेशींना काय म्हणायचे आहे? दृश्य केंद्रकी पेशी. आणि या पेशी कशामध्ये विद्यमान असतात? प्राण्यामध्ये असणाऱ्या पेशी आणि वनस्पतीमध्ये असणाऱ्या पेशी ह्या दृश्य केंद्रकी पेशी आहेत, युकॅरियोटिक सेल्स. आणि जीवाणूंमध्ये म्हणजे छोटे सूक्ष्मजीव आहेत, जे जीवाणूमध्ये असणाऱ्या पेशी कशा आहेत? आदिकेंद्रकी, म्हणजे त्यांच्यामध्ये केंद्रक दिसून येत नाही किंवा ते केंद्रक जे असतं ते अस्पष्ट असतं. कसं असतं? अस्पष्ट. आपण परत एकदा एक इमेज बघूयात. हं. आता दृश्य केंद्रकी पेशी ज्या आहेत, त्याच्यामध्ये बघा, हा गोल भाग जो आहे आणि सर्वात मधला भाग आहे, तिथं गोलसर भाग दिसतोय. त्याला म्हणायचं आहे केंद्र. तर वनस्पतीमध्ये सुद्धा बाहेरचा गोलसर भाग आणि अतिशय मधला गोलसर भाग, म्हणजे केंद्र कुठं असतं? पेशीच्या मध्यभागी असतं. केंद्र कुठं असतं? पेशीच्या मध्यभागी. म्हणजे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी दोन्हीमध्ये केंद्रक आहे. आणि आता इकडची जी पेशी आहे, अधिकेंद्रकी पेशी आहे, त्याच्यामध्ये म्हणजे पेशीच्या मध्ये गोलसर भाग नाही. गोलसर पुढे पाहिल्यास तुम्हाला आणखीन लक्षात येईल. याच्यामध्ये तेवढं लक्षात येणार नाही. म्हणून याला काय म्हणायचं आहे? आवाज आदिकेंद्रकी पेशी. हॅलो. हां, बोला. आलवे मॅडम, तुम्हाला येतोय का आवाज? कमलाच एकटीला असेल. येतोय मॅडम, येतोय. आवाज येत नाही का? येतोय सर, येतोय.
ठीक आहे. नेटवर्क प्रॉब्लेम असेल तुमचा, नाहीतर बघा. फास्ट होते का थोडं, का समजतंय? समजतंय सर, समजतंय. ठीक आहे. तर पेशीची संरचना कशी आहे बघूया. आता पहिल्यांदा फक्त बघितलं की छोटं सूक्ष्म स्वरूप, गोल असं स्वरूप आहे असं म्हणलं. आणि ज्यावेळी पानाची आकृती पाहिली, परत त्या गोलला आपण आणखीन सूक्ष्म करून म्हणजे मोठं करून पाहिलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन रचना दिसून येते. आता प्रथम आपण पेशीच्या अंतर्रचनेमध्ये केंद्रक कशाला म्हणायचं? त्यालाच काय म्हणायचं आहे? न्यूक्लियस किंवा केंद्रक. केंद्रकाचं कार्य काय असतं? ते कुठं असतं? बरोबर आहे. तर पेशीच्या केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. तर पेशीचा कोण लावला होता हो? पेशीचा शोध कोण लावला होता? आठवतंय का? आताच पाहिलं आपण. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला आणि रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने पेशीला केंद्रक असतं हे दाखवून दिलं. म्हणजे ज्यांनी ते दाखवून दिलं त्याला आपण संशोधक असं म्हणतो. बरोबर आहे. तर बघा, जितकी काही क्रांती होत गेली विज्ञानामध्ये, ही सर्व क्रांती एकदाच झालेली नाही. एकाच शास्त्रज्ञाला सर्व काही सापडलेलं नाही. तर आधी त्याचा काही भाग दिसला, मग दुसऱ्या शास्त्रज्ञाने परत त्याच्यावरती संशोधन केल्यास त्याच्यामध्ये आणखीन काय आहे ते दिसलं. मग परत काही शास्त्रज्ञांनी त्याच्यापेक्षा पुढे गेले. केंद्रकामध्ये काय-काय असतं ते पाहिलं. बरोबर आहे. मग केंद्रकामध्ये असणाऱ्या वस्तू काय-काय कार्य करतात ते पाहिलं. म्हणजे हे सगळं एकदाच घडून आलेलं नाही. विज्ञान हे सर्व एकदाच घडून आलेलं नाही. टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या भागाचे शोध लागत गेलेले आहेत. रॉबर्ट हुकनं पेशी असते एवढं दाखवून दिलं. छोटे-छोटे कण आहेत असं दाखवलं. पण त्याच्याही पुढे जाऊन अतिसूक्ष्म स्वरूपामध्ये पेशीमध्ये सुद्धा काय असतं तर केंद्रक असतं. हे दाखवून देण्याचं कार्य रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. तर केंद्रक हे पेशीचे गोलाकार रचना कशी आहे बघा त्याची. पेशीची रचना पण गोलसर आहे आणि केंद्रकाची रचना पण कशी आहे? गोलसर आहे, गोलाकार आहे. आणि पेशीचे गोलाकार सर्वात मोठे अंग. तर सर्वात मोठे का म्हणलेलं आहे? कारण आणखीन अंगकं आहेत पेशीमध्ये, दुसरे पण अंगकं आहेत वेगवेगळी. ते एकटा असलं असतं, तर त्याला सर्वात मोठा असं म्हटलं नसतं. सर्वात का म्हटलेलं आहे? तर पेशीमध्ये आणखीन पण अंगकं आहेत. जसे की रिक्तिका आहेत, पारद्रव्य प्रतल आहे, अंतर्द्रव्य जालिका आहे. म्हणजे आणखीनही अंग आहेत. परंतु त्या सर्व अंगांपेक्षा केंद्रक हे सर्वात मोठं अंग आहे आणि केंद्रक हे गोलाकार अंग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर केंद्रक हे पेशीच्या मध्यभागी असते. बघा काय-काय सांगितलं? जागा सांगितली, जागा सांगितली, आकारमान सांगितलं, आकारमान सांगितलं आणि किती मोठं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तसेच केंद्रक हे आता कार्य बघूया. पुढचं जे वाक्य आहे ते काय आहे? केंद्रकाचं कार्य काय आहे? तर केंद्रक हे पेशीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतं. बघा सगळ्यात महत्त्वाचं कार्य कोणाचं आहे? केंद्रकाचं आहे. म्हणजे जसं की अ, आपण थोडक्यात सेंटर असं त्याला म्हणतो. पेशीतील अंगकं काय काम करत आहेत? किंवा एखाद्या अंगकाचं काम जास्त होतंय का? पुन्हा अंगकाचं काम कमी होतंय का? किंवा एखादं अंगक मृत झालं आहे का? मृत झालं असेल तर बाहेर टाकून द्यावं लागतं. बरोबर आहे. किंवा पेशीमध्ये काही गरज आहे का? तर गरज असेल तर त्याला बाहेरून घ्यावं लागतं. म्हणजे केंद्रक हे पेशीमधील सर्व अंगकावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतं. हे त्याचं मुख्य कार्य आहे. आत्ताच मी म्हणल्याप्रमाणे एका शास्त्रज्ञानं पेशीचा शोध लावला.
एका शास्त्रज्ञाने केंद्रकाचा शोध लावला आणि तसंच आणखीन त्या केंद्रकाला परत झूम करून बघितल्यानंतर तर त्याच्यामध्ये काय काय दिसून आलं, तर केंद्रकीय घटक केंद्रकामध्ये DNA आणि RNA तसेच गुणसूत्र हे सुद्धा दिसून आले. म्हणजे काय हो, DNA, RNA ऐकलं असेल तुम्ही बरेच वेळेस. हे जनुकीय घटक आहेत. जनुकीय घटक म्हणजे आपल्या आता मानवी शरीर आहे. तर याच्याबद्दलची संरचना म्हणा किंवा याच्याबद्दलची जी माहिती आहे, ती यांच्यामध्ये साठवून ठेवलेली असते. कुणामध्ये? DNA आणि RNA मध्ये. बघा, एखादा व्यक्ती मृत जर झाला, तर ती व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा मुलगा आहे किंवा असं ओळखायचं असेल, तर ते DNA किंवा DNA मॅच होतात का असं बघितलं जातं. म्हणजे काय आहे? तर जनुकीय घटक म्हणजे जी माहिती पूर्वीच्या याच्यामध्ये होती व्यक्तीमध्ये, तीच माहिती पुढच्या व्यक्तीमध्ये आली. म्हणजे ही माहिती साठवून ठेवण्याचं कार्य हे DNA करत असतात. जनुकीय रचना कशी आहे, ते साठवून ठेवण्याचं कार्य सुद्धा हे DNA करत असतात. मग हे कुठं आढळतात? आता मेंदू कुठं आढळतो? कवटीमध्ये आहे, सर्वात वरच्या भागामध्ये आहे शरीराच्या. फुफ्फुस छातीमध्ये आहे. तसंच हे DNA आणि RNA कुठं असतात? तर हे DNA आणि RNA पेशीच्या केंद्रकामध्ये स्थिर असतात. बघा किती सूक्ष्म रचना आहे याची. आणि आता पेशीचे जे आवरण आहे, त्या पेशीच्या आवरणाला सुद्धा छोटी अशी छिद्र असतात. छोटी छिद्र असतात. ही सुद्धा रचनेबद्दल माहिती आहे. आणि केंद्रकात रंगसूत्रांची जाळी असते. म्हणजेच गुणसूत्रे, छोटे-छोटे आणि हे जे रंगसूत्र आहेत, ती कशी असतात, कशा स्वरूपामध्ये असतात? धाग्याप्रमाणे. धागा कसा असतो? अतिशय सूक्ष्म तसा. 1 मिनिट हां. आता बघा, ही नावं दिसत आहेत का तुम्हाला? सर्वात 1 नंबरचं जे नाव आहे केंद्रक म्हणून दिलेलं आहे बघा. आणि तो बाण कुठे येऊन टेकलेला आहे? पेशीच्या मध्यभागी जो गोलाकार आकार भाग आहे तिथं टेकलेला आहे बघा. दिसतंय का? हो सर, दिसते. हां. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी दाखवलेलं आहे बघा. रेषा काढल्यासारख्या आहेत. म्हणजे ते काय आहेत? धातूसारखा भाग आपल्या दोऱ्यांसारखा भाग आहे. सारखा भाग आहे? दोऱ्यांसारखा. म्हणजेच त्यांना रंगसूत्र असं सुद्धा म्हटलं जातं. हे रंगसूत्रांचं जाळं पेशीच्या केंद्रकामध्ये विद्यमान असतं. आणि ज्यावेळी पेशीचं विभाजन होतं, त्यावेळी ही जी माहिती आहे, आता बघा, ज्यावेळी पेशीचं विभाजन होतं, त्यावेळी DNA यांचं सुद्धा विभाजन होतं आणि गुणसूत्र यांचं सुद्धा विभाजन होतं. एका पेशीपासून दुसऱ्या पेशीमध्ये ही सर्व माहिती ट्रान्सफर होते. आलं लक्षात? म्हणजेच हे जे दोरे आहेत, हे काय होतात? संकुंचन पावतात आणि त्यापासून गुणसूत्रांची निर्मिती होते. आणि DNA, RNA हे सुद्धा काय होतात? त्यांचं सुद्धा विभाजन होतं आणि एका पेशीमधली माहिती दुसऱ्या पेशीमध्ये ट्रान्सफर केली जाते. म्हणजे ह्याला काय म्हणायचं आहे? पेशीचं विभाजन किंवा माहितीचं संक्रमण असं सुद्धा आपण तिथं म्हणू शकतो. तर हा भाग झाला पेशीच्या केंद्रकाशी संबंधित. आता पुढे आणखीन एक रचना आहे 2 नंबर. त्याच्यामध्ये काय आहे? पारद्रव्य पटल किंवा त्यालाच प्रद्रव्य पटल असं सुद्धा संबोधलं जातं किंवा पेशी पटल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे हे इंग्लिशमधलं नाव आहे. तर हे कुठं आहे बघा? हे केंद्रक कुठं होतं? पेशीच्या मध्यभागी होतं. तर पारद्रव्य पटल कुठं आहे? बघा, ही इमेज परत मी झूम करून दाखवतो. तर लाल शाहीमध्ये जे काढलेलं आहे किंवा पेशीच्या भोवती जे आहे वलय,
लक्षात, ही प्राणी पेशी आहे. केंद्रकाच्या खालचं जे नाव आहे ते परद्रव्य पटलाचं नाव आहे आणि लाल रंगाच्या शाईमध्ये काढलेलं जे चौकोनी भाग आहे तो कशाचा भाग आहे हो? प्रद्रव्य पटलाचा भाग आहे. म्हणजेच काय हो, काय म्हणता येईल याला? कवच म्हणता येईल का? पेशीचं कवच असं म्हणता येईल का हो याला? हो सर. बरोबर आहे. अंड्याची रचना कशी असते आताच मी सांगितलं बघा. बाहेर जो असतो सूक्ष्म पातळ थर आणि निब्बर असतो, बरोबर आहे. तो काय करतो, मधील भाग जो आहे, अंड्याच्या मधील भाग जो आहे त्याला संरक्षित करतो, बरोबर आहे, किंवा त्याला एका आकारामध्ये ठेवण्याचं कार्य करतो. जर समजा तो भाग जर फुटला, बाहेर कवचाचा जर भाग फुटला तर काय होईल, मधलं जे पातळ द्रव्य आहे ते विखरून जाईल सर्वत्र. त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त होईल का हो? एक नाही. विशिष्ट आकार, बरोबर आहे. एका विशिष्ट आकारमानामध्ये असेल का ते द्रव? नाही. म्हणजे या एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर जर हे कवच नसतं तर त्याच्यामध्ये काही आतमध्ये गेलं असतं, बरोबर आहे. आतमध्ये काहीही शिरलं असतं किंवा जर छोटं जरी वेज पडलं अंड्याला तर मधला भाग बाहेर येतो बघा, बरोबर आहे. म्हणजे मधील भाग बाहेर आला असता आणि बाहेरचा अनावश्यक भाग मध्ये गेला असता. म्हणजे हे काय आहे, संरक्षक कवच आहे. पेशीचं काय आहे, संरक्षक कवच. आता बघूयात काय येस. काय म्हणजे याच्यामध्ये. तसंच मग आपल्या आता हे सांगतोय आपण, पण मानवी शरीरांचं आपण जर पेशी म्हटलं तर आपल्या हम्म शरीरांचं जे कवच असतं तर त्याला एक हम्म स्किनच म्हणावं लागेल ना. स्किन नाही, स्किन म्हणता येणार नाही त्याला. हा बरं, मानवी शरीराचं कवच स्किन आहे, पण सर्वच अवयव हे सेल्स पासून बनलेले आहेत ना. आता हा. स्किन आहे, स्किनचा पातळ काप घेतला आपण आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली बघितला तर त्या स्किन मध्ये सेल्स दिसतील, हो. बरोबर आहे. हो. स्किन पण कशापासून बनलेली आहे? सेल्स पासून बनलेली आहे. स्किन हो. सेल्स पासून बनलेली आहे. जसं ह्या मानवी शरीराला त्वचेचं आवरण आहे तसं आपण कोणाविषयी बोलतोय? सेल्स विषयी बोलतोय, म्हणजे पेशीविषयी. तसंच पेशीला पण एक कवच आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्या मानवी शरीरांचं कवच पेशीच आहेत. नाही नाही नाही, तसं नाही. तसं म्हणता येणार नाही. कारण हृदय पण पेशींपासूनच बनलेलं आहे ना. हो. मग मग हे मग त्याला मानवी शरीराला कवच असेल ना असं. मानवी शरीराचं कवच हे हे आहे, त्वचा आहे. आलं लक्षात? हो. पण त्वचा कशापासून बनलेली आहे? पेशींपासून बनलेली आहे. म्हणजे पेशी ही एक सूक्ष्म रचना आहे, अंगक आहे. जसं डोळ्याची रचना पण पेशींपासून बनलेली आहे. मग मधला भाग सुद्धा पेशींपासून बनलेला आहे आणि बाहेरचा भाग पण पेशींपासून बनलेला आहे. म्हणून आपण त्याला संरक्षक कवच असं म्हणू शकत नाही. आता हे पारद्रव्य पटल जे आहे, ते फक्त एका पेशीचं कवच आहे. आलं लक्षात? मग अशा असंख्य पेशी एकत्र येऊन काय तयार झाली? स्किन तयार झाली. किंवा अशा असंख्य पेशी एकत्र येऊन काय तयार झालं? हृदय तयार झालं. बरोबर आहे? येते का येस लक्षात? सर. हो. हो. मला हा प्रश्न पडला होता की मानवी शरीर आपण जर पेशींपासून बनलोय म्हणतोय तर मानवी शरीरांना पण म्हणजे जसं आता ह्याचं कवच आपण सांगितलं तर तसं कवच नाही का, हा प्रश्न मला पडला होता. सॉल्व्ह झाला माझा, कारण की आपली स्किनच पेशींपासून बनली आहे ना, म्हणजे ऑल बॉडी, वुमन बॉडीज पेशींपासून बनलेली आहे. राइट. कारण मधला भाग पण पेशींपासून बनलेला आहे आणि बाहेरचा भाग पण पेशींपासून बनलेला आहे. आलं लक्षात? आणि हे जी माहिती घेतोय, ही फक्त एका पेशीबद्दल माहिती घेतोय. तर रचना कशी आहे पेशीची? एकमेकाला ज्या पेशी जोडल्या म्हणजे जसं की गव्हाचं पीठ
त्याचं सूक्ष्म कण, त्याच्या सूक्ष्म कणाला पण कवच आहे, असं आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो. आलं लक्षात? आता ज्वारी, ज्वारीच्या वरती कवच असतं बघा, पिवळसर. ज्वारीला जर आपण भिजू घातलो, तर पातळ थर निघतो त्याच्यावरचा. निघतो हो का? पाहिला स्त्रिया आहात, स्त्रियांना माहिती असतं. सडतात बघा ज्वारी. सडली की काय हो होतं, ज्वारी कवच निघून जातं ते. पातळ पडदा निघून जातो. तसं. पण आणि मध्ये त्याचं पीठ केलं, तर त्याचे काय सूक्ष्म कण झाले. मग त्या सूक्ष्म कणांना ज्वारीचं कवच नसतं. पण सांगण्याचा उद्देश कसा आहे, माणसाच्या पूर्ण शरीराला तर कवच आहेच त्वचेचं. पण मधल्या जे सूक्ष्म कण आहेत, त्या सूक्ष्म कणांना सुद्धा कवच आहे. आणि हे पेशीचं कवच म्हणजेच प्रद्रव्य पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन असं आपण त्याला म्हणत असतो. तसं काय म्हणले आणखीन, पेशी द्रव्याभोवती असणाऱ्या पातळ पडद्यास प्रद्रव्य पटल असे म्हणतात. तसेच हे मेद आणि प्रोटीनचे बनलेले असते. तसेच आणखीन पुढं काय आहे वर्णन त्याचं, तर ही जी रचना आहे, त्रिस्तरीय रचना आहे. म्हणजे एकच पातळ पडदा आहे का हो पेशीभोवती? नाही. नाही. 3 पातळ पडदे. बघा, एवढं सूक्ष्म पेशी किती सूक्ष्म आहे, डोळ्याला दिसत नाही. आणि त्याची रचना सुद्धा इतकी गहन आहे बघा, कशी रचना आहे. त्या पेशीभोवती सुद्धा आणखीन पातळ किती पडदे आहेत? 3 आहेत. त्रिस्तरीय रचना आहे प्रद्रव्य पटलाची. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे डी-एन-ए आणि आर-एन-ए असतात. म्हणजे अतिशय सूक्ष्म अशी रचना आहे ह्याची. आणि पुढे काय म्हटलंय, तर हे पटल पेशीचे संरक्षण करते, पेशी द्रव्य सीमित करते. आताच मी म्हणल्याप्रमाणे कवच नसतं, तर आतील द्रव्य विखुरलं असतं. कवच असल्यामुळं हे सगळं म्हणजे आकारमान देण्याचं कार्य सुद्धा प्रद्रव्य पटल करतं. आणि पुढची जी रचना आहे, ती पेशी द्रव्य. आता हे पारद्रव्य पटल संपलं इथं. पुढची रचना काय आहे? 3 नंबरची पेशी द्रव्य. म्हणजे पेशीत एक प्रकारचा पातळ असा भाग असतो. जसं की पांढरा बलक असतो अंड्यामध्ये, तसंच पेशीमध्ये सुद्धा जेलीसारखा जो भाग आहे पातळ, त्याला काय म्हणायचं आहे? पेशी द्रव्य असं म्हणायचं आहे. तर पुढील जी रचना आहे, ती आपण उद्याच्या तासामध्ये बघूयात. याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारा. नाही सर, समजलं छान. ठीक आहे. समजलंय सर. याच्या नोट्स पुन्हा मिळतील तुम्हाला नंतर. एक भाग झाला की नोट्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे मग. बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया.